नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपली मराठी फॅमिलीवर. तर खूप टायमानंतर व्लॉगिंग म्हणजे मला आठवत पण नाही की लास्ट व्लॉग मी कधी शूट केलेला. आणि हा अचानक सडन प्लॅन झालेला आहे ट्रेकिंग करायचं, जे आमच्या गावातल्या मुलांनी प्लॅन केला होता. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःहून बोललो की तुम्ही जेव्हा जात असतील तेव्हा मला पण एकदा कळवा. आणि एकदम अचानक प्लॅन झाला आणि आम्ही आता ट्रेकिंगला निघत आहेत. तर विदाऊट वेस्टिंग एनी टाईम जाऊया ट्रेकिंगला. तर खूप टायमानंतर मोठं व्लॉगिंगसुद्धा थोडंसं वेगळं वाटत आहे. आता सेटअप पण खूप टायमानंतर केलं आहे अँड आय होप की सगळं व्यवस्थित रेकॉर्ड होतं आहे, अँगल व्यवस्थित भेटत आहे, माईक पण व्यवस्थित चालत आहे. काहीच नाही, ऑन द टाईम 1 तास अगोदर सगळं टेस्ट केलेलं आहे आणि सगळी पूर्ण रेडी आहे तिकडे. साडेसात वाजले ना, पण सगळे कुठे आले? कोण कोण कोण? अरे राहुल, अरे हां राहुल. जैन सर कुठे सर? इथे ना, इथे इथे जवळच आहे ना. कोणाकोणाला भरायचं आहे? हां, इथे पडणार नाही ना ते एकतर वायर सिग्नल. पेट्रोल भरायला इकडेच आहे ना. थांबूया ना, आता काय करतोय? तुझं पण सगळ्यांचं पेट्रोल भरायचं काय? काय रे? आणि फायनली सगळे पेट्रोल भरून आता एकत्र आलेले आहेत. आणि इकडचा वेदर, इकडचा आता रोड, मी तर या रोडनी तर फर्स्ट टाईम जात आहे. कसा रोड आहे मलाच नाही आयडिया. फक्त रोड चांगले पाहिजे बस, बाकी अजून काय नाही. बाकी तर वेदर तर एक नंबर आहे. हां, रोड चांगलाच आहे. सगळे गाड्या पुढे आहेत ते आपलेच आहेत, फक्त 1-2 दुसरे गाड्या आहेत. बाकी ऑलमोस्ट मला वाटते 6 का 7 बाईक्स आहेत. फक्त एवढंच की आता मी तर रेनकोट तर घातलेला नाही आहे, पाऊस नाही पडला पाहिजे बस. ओ हो, काय वेदर आहे. इथून आलो आहे वाटते मी एकदा, असं मला डाऊट वाटतं आहे. 4 व्हीलर घेऊन आलं, कारण की हा साईडचं जे खदणसारखी आहे तर मी बघितलेली वाटत आहे, पण ते मला वाटते मी एकदाच आलो असेल. आता जे आम्ही जात आहेत तांदूळवाडी किल्ल्याला, तर आमच्या इकडून म्हणजे माझ्या घराच्या इकडून एक शॉर्टकट रोड आहे. तिथून पहिला कुकड्यावरून जो आमचा बोईसर चिल्लार फाटा हायवेच्या इकडून, आणि मग तिथून हा जो रोड आहे हा पालघर मनोर रोडला पोचेल. हा मधला रोड आहे, हा पण शॉर्टकटच आहे. तर मी माझं नेहमीसारखं आपलं जे मॅपवरती तुम्हाला दिसतच असेल, मी मॅपचं स्क्रीनशॉट पाठवेल की जर हा मधला रोड दाखवत असेल तर, कारण की मी कसं रेकॉर्डिंग केल्यानंतर मग मॅपचं स्क्रीनशॉट दाखवेल ना. तर मॅपच्या ह्याच्यामध्ये जर मी हा दिसला रोड, तर तसं तुम्हाला आता साईडला दिसेल, नाहीतर मग नाही दिसेल. हे मधल्या रस्त्यांना एक
प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, प्रॉब्लेम नाही आहे, सेफ्टी साईडसाठी चांगलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हा आता स्पीड ब्रेकर आहे, तर इथे कुठे स्पीड ब्रेकरचा बोर्ड पण नाही लावलेला आहे. अचानक आता 2 व्हीलर 4 व्हीलरला चालून जाईल, 4 व्हीलर उडली तरी काय आतमध्ये थोडंसं उडतात, पण 4 व्हीलर 2 व्हीलरवाले उडतात तर जरा बाईकला सांभाळायला पण लागते. तर तिकडे बोर्ड्स पाहिजेत. स्पीड ब्रेकर सेफ्टीच्या साईडच्या हिशोबाने बरोबर आहेत. आता इकडे बोर्ड पण नाही आहे बा, अचानक ब्रेक येतो, ह्याला वाईट पट्टी पण नाही आहे. आणि ते सोडा, तिकडे वाईट पट्टी नाही, पण आपल्या डोंगरावरती वाईट पट्टी, वा 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 वा, एक नंबर. पावसामध्ये फिरण्यासाठी हेच एक मस्त वाटते की जे वेदरच एक नंबर आहे. फक्त भिजायला नाही आवडत, म्हणजे भिजायला आवडते, पण बाकीचं आपलं काय बॅग मी काय घेतली असेल तर ते सगळं भिजलं नाही पाहिजे बस. चला आता मोठं ब्लॉगिंग तर जास्त काही करायचं नाही आहे आपल्याला. पुढे जाऊन आपलं मेन जे स्पॉट आहे तांदूळवाडी किल्ला, जिथे मी फर्स्ट टाईम जात आहे, हां तिकडे जाऊन पण आपल्याला नजारे बघायचे. बरं झालं पुढे गेल्यानं. मॅपवरती दिसत नाही का? तेच तर मला पण वाटलं की अजून पुढे आहे. कुठे? पण ते हां आज ग्रामपंचायत कार्यालय तसं पण बंद आहे ना. तसं कोण काय करणार नाही रे. स्लिप होते रे. दुसऱ्या गाड्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे निघायला. नाही हे 4 व्हीलरला सरळ सरळ लावून ठेवा असं पाहिजे तर. एक इथे लाव ना, या साईडला लाव, अशी लाव ना, अशी लाव ना, अशी लाव. हां चप्पल स्लीप. हो हो हो, हे काय सगळं बघ ना कसं आहे आरामात. साईडला लावेल तर होऊन जाईल. असा पेटमध्ये का वाकडा. आणि हा तर नवीन ब्लॉगर आहे, तर सॉरी त्याला माफ करा. आणि काय व्ह्यू आहे एक नंबर. आणि फर्स्ट टाईम माझा जो नवीन फोन आहे IQचा, अगोदर मी ROGच्या फोनवरून मी व्लॉगिंग करायचा, आणि हा IQवरून हो पुढे काय चाललं आहे, ह्याची क्लॅरिटी तर एक नंबर वाटत आहे. मला वाटते रील काढत आहे. थांब आलो मी, रीलमध्ये आलो, मी राहिलो. आम्ही आहेत ब्लॉगर. डबल चुरी. काय माहिती आहे, सुरुवात मी केली आणि नंतर मग खूप जणांनी लाईन लावली, म्हणजे ह्याच्यासाठी नाही, ब्लॉगिंगसाठी. तेव्हा सगळेजण हे सगळे पुढचे फ्युचर ब्लॉगर्स आहेत, सगळे फ्युचर ब्लॉगर्स आहेत. ग्रुपचं नाव आहे फिरायला जावा आणि एक जावा तिकडे राहिलेली आहे. आणि मी सगळ्यात मोठी चूक काय केली आहे, हे घालून मला वाटलं मी ट्यूबलाईट नाही भेटली की काय वेअर करायचं आहे. स्लीपर चांगलेवाले होते, मी सोडून दिले. काय करते? रील हे फक्त रील स्टार आहे, हे टिकटॉकवाले. हे बघ हा नवीन ब्लॉगर. जाऊ दे, आपण काय करूया, पुढे जाऊया आणि मग नंतर चांगले व्ह्यूज बघायचे. हे काय, हे तर नॉर्मल आहे. जस्ट चढण स्टार्ट झालेली आहे एक नंबर. आता ह्याच्यामध्ये अजून एक काय वाईड अँगलचं आहे ना, वाईड अँगल नाही आहे बरोबर. ROGमध्ये कसं वाईड अँगल होता माझा मस्तपैकी, आणि प्लस 60 FPS पण होतं. ह्याच्यामध्ये 30 FPS आहे, तर त्याच्यामुळे पाहिजे तसं स्टेबलायझेशन नाही आहे. बट ठीक आहे, क्लॅरिटी एक नंबर आहे.
आणि लास्ट मी जी ट्रेकिंग केली होती काय हां तू फुलासाठी नाही, तू थकला म्हणून थांबला तू. लास्ट मी जी ट्रेकिंग केली होती ती हरिश्चंद्रगडची केली होती आणि तो ऑलमोस्ट 2.5 किलोमीटरचा ट्रॅक होता. मला वाटते 2 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला. बट ठीक आहे, आता हा बघू किती आहे. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे तो माझा जो वॉच होता त्याच्यामध्ये GPS ट्रॅकिंग व्हायचं, ह्याच्यामध्ये नाही वॉच, ह्याच्यामध्ये ट्रॅकिंग नाही आहे. हा आणि गल्ली बघा कशी. हरिश्चंद्रगडचं जे होतं ते जरा मोठा स्पेस होता चढायला, इकडे छोटा स्पेस आहे. गल्ली म्हणजे झाडं वाढलेली. हा एक नंबर. बरं आहे, पाऊस आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल. पाऊस आला तर थोडासा थंडावासारखा होईल. बोल काय. पहिल्यांदा आपण जंगलातून जातोय, जंगलाची वाट बघ कशी आहे. हां आणि महाराजांच्या काळामध्ये बघ हे जंगल बघतो हां किती घनदाट आहे. हो जर मावळे इथे लपले असतील आणि मुघल सैनिक इकडून जात असेल ना, हां येऊन लगेच वार. हा लगेच वार सपासप Direct करून आणि सपासप. पळून पण सुद्धा म्हणजे किती घनदाट आहे बघ ना. खतरनाक. एकदम. आणि त्या लोकांना अगोदर म्हणजे कसं, त्या लोकांना जंगलची माहिती पण होती. आणि प्रति हल्ला करण्याचा पण इथे चान्स नाही आहे त्यांना. हो काहीच नाही. त्या युगात आपण आलो एक महाराजांच्या पुस्तकात. हा ना, त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळे जे ठिकाण आहे ते अनुभव करायला भेटतात. लास्ट टाईम जेव्हा हरिश्चंद्रगडची ट्रेकिंग केली होती त्या टायमाला तेवढं थकवा नाही आलेला. आता ऑलमोस्ट खूप गॅप नंतर बाहेर पण पडत आहे आणि डायरेक्ट ट्रेकिंग विदाऊट प्लॅनिंग, ते पण त्याच्यामुळे अर्धं पण नाही पोचले असेल अजून. आमचे थकले आहेत सगळं. थोडे जण मुलं वरती गेलेले आहेत. हा थकवा लागतो पण. नेचर व्ह्यू कितीही केलं त्याला काय तोड नाही. मला तर कधी कधी वाटतं की बीचचाच व्ह्यूपेक्षा जो असा ग्रीनरीवाला व्ह्यू आहे ना, नेचरवाला, तो सगळ्यात टॉप मोस्ट आहे, नंतर बीच व्ह्यू, असं मला वाटते. बाकीचं सगळ्यांचं वेगवेगळं मत. काय रे तुझं काय मत? बीच व्ह्यू का नेचर व्ह्यू? नेचर. तेच ना, नेचरमध्ये कसं आहे वेगवेगळे कलर्सचे फळं फुलं झाडं जे काय असेल ते निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बघायला भेटतं. हां. निसर्ग वेगळा बघायला भेटतं आणि त्याचा व्ह्यू पण हां. बीचचं कसं आहे फक्त एकच आहे ना, जे नॉर्मल समुद्र असतो. जास्तीत जास्त संध्याकाळी पाहणं हां, अप्रतिम. सनसेटच्या टायमाला मस्त आहे. चला पोरं वाट बघत आहेत वाटते पुढे, दुसरी पोरं पण आलेत. जाऊ हळूहळू पुढे. पोरं अगोदर पोचून काय गोंगाट करायला लावलाय, काय बोलायचं नाही. काय नाही कोणी कॅडबरी कोणाला दिली? सॉरी, काही कारणास्तव त्याचं चेहरा आम्ही लपवण्यात आलेला आहे, कारण की मग फ्युचरमध्ये त्याला प्रॉब्लेम नको. बाकी आपलं व्लॉगिंग पुढे चालू राहील, कारण की त्यांच्या घरचे जर बघतील vlog, हां. तर मग थोडंसं कारण की मग माझ्या यूट्यूब चॅनलला स्ट्राईक येईल, अजून काय नाही. यांच्यामुळे लेट झालं. नाही. तुम्ही तुमच्याकडे सर्व हिस्ट्री आहे, तुमचं मला हिस्ट्री. हां, आवाज आला पाहिजे. आत्ता जस्ट मोराचा आवाज सारखा आला होता, पण माझं रेकॉर्डिंग चालू नव्हतं. पण आता पुढे जाऊन जर इन केस भेटलं, बहुतेक शेकरूचा पण आवाज होता. त्याचा पण सेम आवाज असतो. नाही वेगळा. बघू अजून. आता नवीन मोबाईल आणि कॅमेरा अँगलमुळे मला अंदाजा एवढा येत नाही आहे, बट ठीक आहे, माझ्या हिशोबाने जेवढा मी प्रयत्न करत आहे सगळं. कारण की चेंज आहे, काहीच प्रिपॅरेशन नव्हतं. 1 तास अगोदर प्रिपॅरेशन व्लॉगिंगचं. फक्त माझा जो हेल्मेटचा कॅमेरा आहे DJIवाला, तेच फक्त, ते पण मी फक्त चार्जिंग करून ठेवलं होतं. त्याचा माईक बिकचं मी काहीच नाही टेस्टिंग केलं होतं. सकाळी 2 वायर्स काढले, 1 टेस्ट केली, लगेच मस्त. आता मोर कुठे सापडतात बघायला लागेल. हां, बघूया. काय हे खतरनाक.
टायमिंगवरती कॅमेरा चालू केला आहे. आय होप तुम्हाला आवाज येत आहे. आणि हा कुठला आवाज? का आवाज एक नंबर. कॅमेराने वानर आहे किंवा मग शेकरू आहे, तो हुक करतो. हां 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 हां. आणि व्ह्यू बघा इथून. अजूनपर्यंत तर आम्ही कदाचित अर्धेच आलेत, अजून तर बाकी आहे. बट जसा कॅमेरा चालू केलेला तसाच मोराचा आवाज. आणि काय माहीत नाही या नवीन मोबाईलनी तर साऊंड कॅप्चर केलं का नाही, कारण की ROG 3ला 3-4 माईक्स होते, तो मस्त कॅप्चर करायचा. हा पण चांगलाच आहे अँड आय होप त्यांनी पण कॅप्चर केलेलंच आहे. हां फायनली. इथून तो मोराचा आवाज येतो. हां ना, खूप परिश्रम मेहनत नंतर. जेव्हा लहान होते ना, आपल्याकडे भरपूर जंगल होतं. आपल्याकडे ना. तेव्हा रानगवे असायचे हां आणि ते मागे लागायचे त्यांच्या. हां काय. हा, मग ते फळाच्या झाडावर नाना स्टोरी सांगायचे ना, हां हां. खतरनाक जंगल होतं. ते काहीच नाही. एक तर- जे पावनखिंडाची आखंड आहेत, हां हो, छोट्याचं असतं. छोटासा. तिथून महाराज तुला घेऊन मावळे पळतात. हो बघितलेलं ना ते, एक नंबर ते पण. ते पण एक स्टॅच्यू आहे आपण इकडे. विकी जाते, विकीला असं रोपायचं ना, हां विकी. त्याला घेऊन जायचं गाईड. एकतर ह्याचा पण जिम बंद आहे, माझा पण जिम बंद आहे. हो ससा ससा दिसतो कसा. इंग्लिश ससा का टाकलं? गावठी ससा पाहिजे ना. हे गावठी ससा. ओ एक खतरनाक वे, एक नंबर व्ह्यू, खतरनाक. इकडे फोटो सेशन चालू आहे. ए द्या फोटो काढायचा कोणाचा. घे राहुल फोटो घे. मस्त एक नंबर. पिशवी बाजूला ठेवून दे. हां नाही पाठीमागे. नाही, बरोबर आहे. ओके. मेन कसं असते की आपण जेव्हा सगळ्यात बेकार गोष्ट जेव्हा ट्रेकिंगच्या टायमाला दिसून येते ती हीच. जेव्हा पण आपण कुठेही जातो तर आपल्या ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आपण स्वतः कॅरी कराव्या आणि घेऊन जाव्या. हे जसं असं. घेऊन येतात तसं घेऊन जावं परत. हां मग काय तुम्हाला निसर्गाला आपण त्रास नाही देऊ शकत. आता घेऊन येताना तुम्ही आणतात, भरलेले आणतात बरोबर ना, ते वजन असतात. हे तर हलके आहेत ना. मी एकाचं व्हिडिओ बघत होता, त्याच्यामध्ये त्याचं टायटल पण होतं की जपान सिटी ही क्लीन काय. आपण ॲक्च्युली आपलं चुकलं, आपण गोंड घेऊन आलं पाहिजे होतं, हां ना. भरून घेऊन गेलं असतं. हां मग काय तेच तर जपान सिटीमध्ये क्लेनलीनेस ह्याच्यासाठी आहे कारण की त्यांना लहानपणापासून शिकवलं जाते की कुठेही कचरा करायचा नसतो. ते लोकांच्या सिटीमध्ये डस्टबिनसुद्धा नाही आहे. जस्ट कालचा व्लॉग मी बघितला होता एकाचा. ते लोक काय करतात, समजा कचरा विचरा काय असेल ना ते पॉकेटात ठेवतात, बॅगमध्ये ठेवतात आणि नंतर मग स्वतःच्या घरी नेऊन टाकतात. ठीक आहे. आणि घरी मग कचरा कोंडीवाली गाडी येते आणि कचरा घेऊन जाते, पण ते बाहेर कुठे कचरा टाकत नाही. त्याच्यामुळे जपान सिटी ही क्लीन आहे. तर आपलंसुद्धा असंच आहे की तुम्ही जर भरलेल्या गोष्टी काही आणतात, खायचं यायचं, हे तुम्ही वजन आणतात ना, मग खाली घेऊन जा आणि घरी टाका डस्टबिनमध्ये. किंवा बाहेर कुठे कचरा कोंडी दिसेल, आपल्याकडे तर बाहेर कचरा कोंडी आहेत, डस्टबिन्स आहेत, तर ते तुम्ही टाकू शकतात. पण अशा ठिकाणी कचरा नका करू. एकाने टाकलं म्हणजे सगळेजण त्याच ठिकाणी टाकत राहते. काही कचरा कोंडी तर नव्हती. आता जसं की आम्हाला पण असं वाटलं की अरे काय हे कचरा करून ठेवला आहे. काही वर्षानंतर जर हे कंटिन्यू चालू राहिलं, मग नंतर लोक पण विचार करते अरे यार जिथे कचरा तिकडे जायलाच नको. हो त्यासाठी शालेय शिक्षणामध्ये हां एक विशेष क्लेनलीनेसचा, साफसफाईचा. सब्जेक्ट केला पाहिजे. हां साफसफाईचं. जसं राहिलं क्लिनिंग झालं, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, अद्याप ट्रॅफिक रूल्स तेच तर. लहानपणापासून शिकवलं गेलं ना. मग तेच मी आता सांगत होता. पण ती येणारी पिढी हां शक्यतो हे सर्व चेंज होऊन जाईल, बदल. मी आता तेच सांगत होता. जपान सिटीला तसंच आहे. लहानपणापासून पोरांना शिकवलं जाते कचरा उचलायचं, प्लेट धुवायचं, सगळं शाळेतच. स्वावलंबी. हां. आणि तुला माहिती आहे एका बाईचं व्हिडिओ आपल्या इंडियामध्ये व्हायरल झाला आहे. जपॅनीज आहे ती. तर तिने एका ठिकाणी कुठे कचरा होता, म्हणजे कुठे एका ठिकाणी नाही भरपूर ठिकाणी ती स्वतः कचरा उचलते, कोणाला काय बोलत नाही काय नाही. वर पण आणि पुढे इथे पण. हां मध्ये पण.
मी त्याच व्लॉगमधून म्हणजे ज्याचा मी व्लॉग बघत होता त्याच्याच व्लॉगमधून मी बघितलं की ती जपानीज मुलगी आहे, ती इंडियामध्ये येऊनसुद्धा साफसफाई करते. म्हणजे लाज कशाला, तुम्हाला कचरा करायला लाज वाटते का नाही? मग हां, आणि आपलंच आहे ना, आपणच घेऊन आलेले बॉटल आहेत, आपणच घेऊन आलेले वेफरचे चिप्स आहेत, वेफरचे पॅकेट आहेत, जे काय आहेत ते उचला आणि फेकून द्या. असं क्लीन ठेवा. क्लीन ठेवलं का जी नेचर एन्जॉयमेंट करायला बघायला सुंदरता जी वाटते ती वेगळीच लेवलची आहे. हो वा, पाण्याचा आवाज एकदम. हां, ते कोणी करू नका. हां, पण कोणीतरी समोरून नेचर कॉल दिला असेल तर मग तो नेचरमधून इकडून वाहत वाहत येईल. हे काय हजेरी माळ, हां, अटेंडन्स. हां, कुठे छोटे गेले आपला तो एकदम छोटे. हा भावा, हा भावा, हां. हा भावा. हो 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 हो. म्हणजे निसर्गाची किमया बघणं. तो हा वेगळा मासा आहे जो डोक्याला हे असतं ना चमकी, हां, पाणी मारण बडका कोणाला पाणी विचारलं तर सांगते आणलंय पाणी. हां हां, आता काढलं होतं ना, तुला सांगितलं काय कधी बोलला. आणि आम्हाला तिकडे नाही, थोड्या वेळसाठी तसंच राहा. आम्हाला इकडे अजून वरती जायचं आहे. बघा पोरं अजून जात आहे वरती इकडे. आणि हे नक्की करतात काय, इकडून वेगळं व्ह्यू येतोय पण म्हणजे आणि बिचाराला पाणी भेटलेलं आहे कसं पण करून. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. इकडे तर आता खूप जास्त स्टीप रस्ता आहे, एकदम स्टीप रस्ता आहे. एवढ्या हाईटवरती तर आलेलेच आहेत. खूप जास्त थकवा झालेला आहे आता. हा, ही ही पोरं थांबतात त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागते. काय करणार मागे थांबतो मग आम्ही बघायला लागते की हे लोक बरोबर चढतात आहे का नाही, खालून बघावं लागते. हायवे इथून पण दिसतो. ट्रिपल धमाल. हा, हे जास्त स्टीपवर आहे, जास्त एक एक पाय खूप जास्त वरती ठेवा लागतं. हा काय फायनली आता हे पोचलेले आहेत. लांब ट्रॅकिंग करून एकदम थकून. आता तिकडेच वडापाव खाल्लेला. आता फोटोग्राफी चालू आहे. माझा पण एक गेम असतो. हो, रिस्कीमध्ये फोटोग्राफी काढू नये कृपया करून. असा फोटोग्राफर चालेल, असा फोटोग्राफी चालेल आरामात साईडला बसून. बघा अजून रिस्की सांगतो. इकडे सांगतो फोटो काढतो. हा, कोण आहे तो? हा, सगळ्या कामासाठी हाच का पुढे? हाईट मध्ये कमी आहे ना सगळ्यात, हा म्हणून तो पुढे आहे. हा, बरं. बस ना अंगाला पण कमी आहे. आता मी ट्रेकिंग चालू करतो. काय दिसते? हा, मग एवढा वेळ काय करत होता? तुमची वाट बघतो. त्यामुळे आम्ही थांबलेले होते. हो हो. आता सगळ्या इकडे पॉईंट टू पॉईंट म्हणजे जो रस्ता आहे तो एकदम ऑलमोस्ट कडेलाच आहे. आता इकडूनच रस्ता आहे हा, पण बघा एकदम कडेला रस्ता आहे. आणि ते फोटोशूट असं करताना थोडंसं सावधगिरीने राहायचं. भले आपली मुलं आहेत तरी पण सावध. तो कोण झोपलाय? ह्याला आम्ही नंतर येताना आम्ही खालून उचलून घेऊन जाऊ.
आणि जर इन केस दिसत असेल हा का बरोडा एक्सप्रेस हायवे, रप्पा सीधा 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 रोड. हां, खूप हाईटवर आहे ते. मी तर असं साईडने आलो. मी पकडायला विकडायला काही नाही तिकडे. काही घाबरत नाही मुलं. मग प्रतीक कसं आहे तिथून येईल त्याला जसं आपली स्पीड आहे. कोणाची? आपली माझी डेंजर प्रतीकाला बघ. हा चला 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 चला. आता इथून कुठून जाऊ? इथून कुठून पण जा ना, इथून पण जाऊ शकतो ना. बघितलं आता इकडे पण व्लॉगिंग, किती व्लॉगर चालेत. नंतर मला माझं इन्स्पिरेशन बघून एक व्लॉगर, तो एक नवीन व्लॉगर, त्याला चढतात नाहीत बिचारायला. आलो मी चढलाय. आणि सबस्क्राईब करा मला. हां, ह्या व्यक्तीला असं समजू नका की थकलेला आहे तो सगळ्यांना म्हणजे पुश देतो खालून की बाबा सगळे तुम्ही पुढे निघा, मी आहे पाठीमागे. हां, असं विचार करू नका की तो थकलेला आहे का बरोबर. इकडे पण स्टीप चढण सगळ्याकडे. हा चढ 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 पहिलं चढ. You will do it. चढण. हरिश्चंद्रगडाची थोडी व्यवस्थित होते असं मला वाटतं आता हे सगळं बघून. तुम्ही जीन्स घातलेली आहे. जीन्स तर तेव्हा पण घातलेली, जीन्सचा काय प्रश्न नाही. ओय, हे तर स्लिपरी दिसते अरे इकडून मला. मी चुकीच्या रस्त्याने आलो असं मला का वाटत आहे. मला तसंच जावं लागेल कॅमेरा बंद करून. असं नाही जाता येणार मला. थांब, कॅमेरा चालूच ठेवतो. कुठून कुठे रे? मी अटकलं का वाटतंय. हा, इथूनच चढतो. थांब, इथून जमेल नाही. इथूनच पॅन्ट माझी घासलेली आहे पण पकडलेलं आहे मी व्यवस्थित प्रकारे. चुकीच्या मार्गाने आलेलं आहे पण व्यवस्थित आलेलो आहे. खतरनाक. पॅन्ट थोडीशी घासून पण घेतली पण ते मेन नाही आहे बाबा. या कोपऱ्यातून आलं मी, याकडून कोपऱ्यातून आलं आहे. हे थोडंसं स्टीपवर होतं. असं दिसायला इझी आहे पण चढायला कठीण आहे. बोटवाला पण चालू केला ना. हां, फाटक बंद केला. हा वाला व्ह्यू तर एक नंबर आहे. इकडून काय बोलतात ते त्याला, रोपने काय बोलतात रे? रोपवे नाही रे, त्याला काय बोलतात रे? विसरलं. ट्रेकिंग नाही. हा, दोरीने असं करतात ते. हा, दोरीनेच असं करतात ते, समजून जा. विसरलं, शब्द विसरले. ए ह्याला राहुलला माहिती असेल. राहुल, ते काय रे रोपनी काय करतात असं खालती उतरतात ते? यो पॅराग्लाइड. यो तर हवेत पोचला हा तर. हे आहे हा आमच्यापेक्षा फास्ट आहे. हा नक्की. हा म्हणजे दाखवत नाही आहे डोंगर, ते फोटोशूट चालू होता तो. आता सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क इकडूनच चढायचा होता. खूप जास्त रिस्की होता बट ठीक आहे. जर तुम्हाला ग्रिप व्यवस्थित भेटत असेल चुकूनसुद्धा तर हे सँडल्स असेच घालून येऊच नका. एक तर ट्रेकिंग शूज किंवा जे ग्रिपवाले शूज असतील किंवा सँडल्स असेल ते असलेले बरे. पण मोस्ट ऑफ ट्रेकिंगसाठी तर विदाऊटच स्लिपर्स आलेले बरे असतात. बट ते पण रिस्कीच आहे शेवटी, काही पायाला लागू शकतात. त्यापेक्षा ट्रेकिंग शूज असेल तर बरं आहे. आमचं काय प्लॅन नव्हतं, प्री प्लॅन असं काय नाही. ऑन द स्पॉट. हां, आलं ऑन द स्पॉट प्लॅनिंग झालं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये मी चालू केला आता कॅमेरा कारण की हा व्ह्यू बघा ना. मी जिथे थांबलो आहे एकदम स्टीप आहे इथून तर, पण नजारा एक नंबर. आता जस्ट थोडंसंच राहिलेलं आहे इथे. मजा एक नंबर. जर वाईड अँगल असतं ना तर मला असं म्हणजे हँडल करायला अजून इझी पडलं असतं. पण हे वाईड अँगल नाही आहे त्यामुळे मला थोडंसं हँडल करायला डिफिकल्ट पडते. मला तिकडे ना डॅमसारखं वाटत आहे. माहीत नाही ते डॅम आहे का काय आहे. हा वाला डॅमसारखं वाटत आहे ते, व्हाईट आहे ते पाणीसारखं.
की पुढे तर ते हे आहे वैतरणा नदी, बट हा इकडे मला डॅम वाटतं आहे. मोबाईलने एवढा भारी मोबाईल नाही आहे की त्याने कॅप्चर होईल. DSLR पाहिजे होतं. बट ठीक आहे, चलो अभी आगे बढ़ते हैं. सगळा हा जो रोड आहे इथून चढायला सगळं कॉर्नरला आहे आणि खालती तर स्टीप आहे, बट आहे तेवढी स्पेस आहे की तुम्ही इझिली वॉक करू शकतात. पण तरी पण गवतामुळे समजत नाही. बट हे बघा, सरकलं तर रिस्की आहे. मी हेच चूक केलेली आहे. 10 वेळा मी बोलेल की मी ती चूक केलेली आहे. क्रॉक्स घालून स्लिप होतात, बट स्टील मी प्रयत्न करत आहे की व्यवस्थित प्रकारे चालायला. बरं झालं मी जे आहे बाईकवरती, मला माहिती आहे मोटो ब्लॉग आपण करतो पण इतकं नाही. पण मेन जे आहे ते हाच नजारा आहे, बाकी सगळं काही नाही. इथून तर मला माहीत पण नाही मी कसा दिसतो आहे. मी फर्स्ट टाईम ह्याच्याने करत आहे, तर माझा फेस येतो आहे, कट येतो आहे, जे काय असेल ते ॲडजस्ट करून घ्या. जेव्हा मी एडिटिंग करेल तेव्हा मला समजेल. बट मी काय कट नाही करणार. जे चांगलावाला पार्ट आहे ते इथं दाखवायला. इथून तर मला आता व्हिडिओ बंद करावा लागेल, कारण की हा स्टीप आहे. असं कॅमेरामध्ये तर जवळ वाटतं आहे. वाईड अँगल कॅमेरा असता तर आय पाय दुखले. हा मी एक विसरून गेलो की आता वाईड अँगल तर ह्याच्यामधून येत नाही, तर मी फ्रंट कॅमेराने पण एकदा शूट करून बघितलं पाहिजे की त्याची क्लॅरिटी किती आहे. हा पण आलो याची पण क्लॅरिटी चांगलीच आहे. हा पण 60 FPS आहे. मी विसरून गेलेला की ह्याला पण 60 FPS दिलेलं आहे. तर मला प्रत्येक वेळी असं करायची गरज नाही लागणार. फ्रंट कॅमेराने फ्रंटचं शूट करेल, म्हणजे मला ॲटलिस्ट दिसेल तरी की मी काय रेकॉर्ड करतो आहे. थकलं आहे. आणि मेन काय माहिती आहे, माझी बॅग पण जाम वजन आहे. मी मुद्दामून वजन घेतले आहे, बस मुद्दामून वजन घेतल्यातून काही नाही, रिझन काही नाही. हो, इकडचा व्ह्यू चांगला आहे. ह्याच्यामध्ये ना बघत होता की ऑन द स्पॉट कॅमेरा चेंज करता येते का, म्हणजे बॅक साईडचा कॅमेरा. पण असं काहीच नाही आहे. पण इथून तुम्ही व्ह्यू बघू शकतात. सही आहे. अजून थोडंसंच राहिलेलं आहे. हा वाला पण स्पॉट मस्त आहे. हा वाला थोडंसं अजून पुढे राहिलं आहे. आता एक सर्टन स्पॉटवर पोचत आहे आम्ही. तिकडे 2 स्प्लिट होतात आहे रस्ते. महादरवाजा आणि 7 टाक्या. म्हणजे जिथून आपण एंट्री करतो दरवाजा इकडे, तिथे ते बांधकाम असतं पूर्ण, त्याला बुरुज म्हणतात. म्हणजे ते ढासळत नाही, जरी हल्ला झाला ना. एंट्रन्स सारखा एंट्रन्स 7 टाक्या जायला. इथून महादरवाजा, इथून आपल्याला इथूनच जायचं आहे. कसला ते मधमाशीचा फोटो काढलाय. फुलं मस्त आहेत ते. आणि इकडे डायरेक्ट असं खोल आहे वाटतं हा स्पॉट, आणि असं फिरून जायचा रस्ता आहे. पोचायला तर आलेत. हे पोचले काय? हे ते तिकडे हात करतात आहे. 2-3 जण तिकडे ऑलरेडी पोचल्यात.
हा दिसला दिसला. रानावळ आहे इथे आणि तिथे पण आहे. हां लावलेलं आहे मस्त आहे. ते पण झाड लावलं म्हणजे करंज काय करंज 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 आणि हे बघ ना हे बघितलेलं आहे. हां हे नाही माहीत कुठलं आहे. हे फुलं ना, पण मस्त आलेत. फुलं गुलाबी मस्त आले. कलर. हो बघितलं मी. कलरच वेगळा आहे. एक केलं पाहिजे का? हम्म. आहे. सुंदर आहे ना. मस्त वाटतं मस्त वाटतं. निसर्गाचे उधळण आले जसं कास्य पठारावर असतं ना. हो चला इकडे खालती आहेत वाटते. खाली आहेत, खाली. हे असं इकडून हा रस्ता खालती आहे. हा रस्ता आहे वाटते. हा मग हा. तिकडून पण आहे ना वरतून जाऊ. पाऊस नाही आणि सडनली वातावरण चेंज. इकडे ढग आलेला आहे. हे जे दुःखासारखं दिसत आहे ॲक्च्युअलमध्ये ढग आहे. जर खालून जर व्ह्यू बघायला जाईल तर इकडे वरचावाला पार्ट हा दिसतच नसेल कारण की पूर्ण ढगाने कव्हर झालेला आहे. आणि हा ढग ऑलमोस्ट इतका या लेवलला आहे की मला नाही वाटत पाऊस लागेल. पाऊस लागेल का रे? नाही लागणार. काय 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 करतोय? एक कुठे चाललंय? फोटोशूट ढगांमध्ये. फायनली या व्ह्यू साठी तर आम्ही वरती आलेलो आहे. येस. या व्ह्यू साठी आम्ही वरती आलो आणि त्याच्यासाठी वाट बघत होतो इकडे कधी बसू. ब्लॉगिंग मध्ये ब्लॉगिंग. या व्ह्यू साठी आम्ही इकडे आलेलो. हा जो स्पॉट आहे ह्याच्या इकडे म्हणजे इथे असं झोपलं तरी काय वाटत नाही. हे इकडे असं बॅक मसाज. आणि तो ट्रॅकिंग पूर्ण झाली ए ए ए ए हा हळूच आहे. हा ना तेच ना एंट्रन्स. एकदम चांगलं काम केलं. चला काय आलं? ए कोणाला पाहिजे का भाकरी आणि भाजी उरलेली आहे? कारण की आम्ही पण ऑलरेडी ते खाऊनच निघाले ना. हा नाही थँक्स. ए कोणाला खरंच भूक लागली असेल तर लाजायचं नाही. खायची वस्तू आहे. चांगली वस्तू आहे. चला महादरवाजा हा वाला एंट्रन्स झाला फोटोशूट. सगळीकडे फोटोशूट करून बस. यो जाम फोटो काढतो. हां माझे फोटो कमी ना याचे फोटो असतात माझ्या मोबाईलमध्ये. हे बघ किती रे. हे केवढा कचरा. हे बघ. हां ते उचलायला ते साफ करायला असतात ते एक बरं आहे. पण तरी पण असं थोडी आहे की साफ करायला माणसं आहे त्यामुळे तुम्ही कचरा करा. अरे नाही रे बाबा हे काय डस्टबिन आहे रे. हे काय आहे? कसे लोक फालतू लोक आहेत. सर्वजण पुढे गेलेले आहेत आणि मी इकडे थांबलो आहे कारण की उतरताना पण पाय जे आहेत ना ऑलमोस्ट असे कापत आहेत ना बेकारपणे. आणि माझे जे टीम्स आहेत ते ऑलमोस्ट खूप पुढे गेलेले आहे. फुल स्टीप आहे आता उतरायचं. आणि इकडे जो वॉटरफॉल आहे ना तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. हलका फुलका पाणी येत आहे पण स्पॉट्स चांगले आहेत पण थांबणं पण जास्त चांगलं नाही आहे. हां मस्त. कधीतरी एकदा म्हणजे वर्षातून एकदा असं ट्रॅकिंग विकिंग केलंच पाहिजे. चला आता अजून उतरायचं आहे खूप. ऑलमोस्ट मला वाटते अर्ध तरी उतरलं आहे असं वाटत आहे. चला आता कंटिन्यू करायचं पुढे. आणि ऑलमोस्ट 2 का 3 वेगवेगळे टीम्स आलेले पण होते बाहेरच्या म्हणजे साईडने म्हणजे वेगवेगळ्या एरियामधून. आणि सगळे पुढे निघून गेले आणि मागे पण कोण नाही पुढे पण कोण नाही. आणि हा असा स्टीप रस्ता आहे आणि मी एकटाच जातो आहे. एकटाच असे ना पाय असं ठेवताना ना असे पाय कापतात. तेच एक फक्त वीकनेस आहे. बाकी चढायला एवढं थांबलो नाही बट उतरताना जास्त थांबलो. हा
बापरे, एकदम घनदाट जंगल. एकटाच आहे मी, हरवला आहे जसं वाटत आहे. हा व्हिडिओच्या स्टार्टला याच रूटनी जाताना फुल एकदम जोशमध्ये, आणि आता काहीच नाही. आता फुल एनर्जी डाऊन. सगळ्यात चढण्यामध्ये जेवढा त्रास नाही झाला ना, तेवढा उतरण्यामध्ये जे पाय कापले आहेत ना, भयानक. हा झोप कडक लागणार आहे, पण झोप कडक लागणार आहे. आता जस्ट पोचायलाच आलेले आहेत ऑलमोस्ट. मला वाटते झालं उतरण. स्लोप आला तर गेला रस्ता, पण पाय माझे एवढे इतके लूज झाले आहेत ना, काय एक्सप्लेन नाही करू शकत. ह्याच्यासाठी वर्षातून एकदा तरी ट्रेकिंग झालीच पाहिजे. काय बोलतो? कुंडामध्ये पाय तरी हां, एनर्जी रिफिल होऊन जाईल.